सृजन उपक्रमाच्या 258व्या आणि सृजन चंद्रपूरच्या सलग 195व्या कार्यक्रमात आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत करते। सर्व विषयांना स्पर्श करणारे सृजन संगीतापासून दूर कसे राहील? आजपर्यंत सृजनमध्ये 16 संगीत मैफिली झाल्या आहेत, ज्यातील एक वाद्यवृंद रहित होती। आज मनीषा पडगिलवार यांची सादर होणारी मैफिल ही 17वी असून पहिली कराओके मैफिल आहे। मनीषा पडगिलवार यांचा विविध सामाजिक संघटनांशी निकटचा संबंध असून त्या विमा क्षेत्रात कार्यरत आहेत। त्यांच्या मैफिलीचे आज संचालन करणाऱ्या मुक्ता बोझावार या स्वतः तर गायिका आहेतच, शिवाय त्या उत्तम निवेदिकाही आहेत। संगीताचे गायनाचे त्या शिक्षण देतात। चंद्रपूर आकाशवाणीवरही त्या कार्यरत आहेत। मनीषा पडगिलवार आणि मुक्ता बोझावार या दोघींनाही मी सन्मानपूर्वक व्यासपीठावर पाचारण करते। धन्यवाद। अतिथींचे स्वागत। मनीषा पडगिलवार यांच्या स्वागतासाठी मी श्री उद्धवराव बोनगिरवार यांना आमंत्रित करते। मुक्ता बोझावार यांचे स्वागत सौ मीनल कोंडावार यांनी करावे अशी मी विनंती करते। कराओके गायन हा अलीकडे अत्यंत लोकप्रिय झालेला प्रकार। कराओकेवर सादर केलेली इक्कादुक्का गाणी आपण ऐकत असतो, पण कराओकेवर आधारित अख्खी संगीत मैफिल याची देही याची डोळा अनुभवण्याचा चंद्रपूरकरांसाठी कदाचित हा पहिलाच प्रसंग असावा। असो, आता मी तुम्ही व संगीत यांच्यामध्ये येत नाही आणि पुढील सूत्रे या मैफिलीच्या निवेदिका मुक्ता बोझावार यांच्या स्वाधीन करते आणि त्यांना विनंती करते की मैफिल आटोपल्यावर त्यांनी सूत्रे सृजनकडे द्यावीत। धन्यवाद। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी सूचना आहे आशिष भाऊकडून आलेली। कृपया आपले मोबाईल फोन्स आपण सायलेंट करावेत। गाण्याची मैफिल असल्यामुळे उपक्रम घेऊन येणारी संस्था सगळ्या अंगांना स्पर्श करत वेगवेगळे कार्यक्रम सृजननं आत्तापर्यंत इथे सादर केले आहेत। आत्ताच आपण ऐकलं की सृजनचे 16 आत्तापर्यंत गाण्याच्या मैफिलीसुद्धा झालेल्या आहेत, एक तर अगदी वाद्यविरहितसुद्धा झाली आहे आणि आजची ही पहिल्यांदा सादर होणारी नवी कोरी करकरीत अशी कराओकेची मैफिल हा सुद्धा एक प्रयोगच आहे, एक कलाकार आणि सगळी त्याचीच गाणी। आणि आज ही गाण्यांची मैफिल सादर करणार आहे चंद्रपुरातील सुपरिचित गोड गळ्याची आणि सतत हसतमुख राहणारी मनीषा राजेश पडगिलवार, पूर्वाश्रमीची मनीषा उद्धवराव बोनगिरवार। मनीषा, तुझं खूप खूप स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमात। सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि मनापासून स्वागत। मनीषा ही केवळ एक गायिका, हौशी गायिका म्हणूया आपण, ती केवळ हौशी गायिकाच नाही तर ती
आघाडीची चंद्रपुरातील LICची एजंटसुद्धा आहे, त्याच्यामुळे अनेकांच्या ती फार परिचित आहे. माणसं जोडण्याची कला मनीषाला अतिशय उत्तम अशी साधली आहे आणि अर्थात हा वारसा तिला मिळाला आहे उद्धवराव आणि भावनाताईंकडनं आणि तो वारसा ती अतिशय उत्तमपणे चालवते आहे आणि माणसं जोडण्याची ही कला ती जोपासती आहे. ती उत्तम ॲथलेट होती, छान धावपटू होती, बॅडमिंटनसुद्धा ती अतिशय उत्तम खेळत असे. हे सगळे कलागुण मनीषामध्ये आहेत आणि अर्थातच तिचं पहिलं प्रेम मात्र गाण्यावर आहे. ती म्हणते गाणं माझा श्वास आहे आणि म्हणूनच आज ही गाण्याची मैफिल आपण आयोजित केलेली आहे. मनीषा, मला वाटतं पुढे खूप काही तुझ्याविषयी आपण बोलणार आहोतच, पण खरं काय ते आपण गाण्यातनं जाणून देऊया रसिकांना आणि घेऊया हे आजचं पहिलं गाणं. कुठलं गाणं तू आज पहिल्यांदा घेणार आहे? खूप वर्षांपासून माझ्या वडिलांची काही अशी खास गाणी आहेत जी त्यांची मला खूप वर्षांपासून मला म्हणायचे की मनीषा ही गाणी तू म्हण, मला खूप आवडतात. पण ते गाणं गाण्याची कधी हिंमत मी केली नाही, कारण जे गाणं ऐकायला तितकं सोपी आहे तितकंच ते कठीण आहे. जेव्हा मी गाणं बसवायला घेतलं तेव्हा लक्षात आलं होतं. पण मी खूप त्याच्यामागे मग मेहनत केली. पण एकदा तरी बाबांना हे बाबांसाठी हे करायचं आणि मग लक्षात आलं की बाबांसारखे असे माझे कितीतरी पालक समोर आहेत आणि ही गाणी सगळ्यांनाच आवडतात. तर आपण ह्या गाण्याची खरंच तयारी केली पाहिजे. म्हणून यातलंच एक गाणं आहे आएगा आने वाला, ज्या गाण्याची मला वाटतं 1950मधलं. हो, 1949 सालचं हे गाणं याच्यासाठी खूप लक्षात राहतं, कारण लता मंगेशकरांनी खऱ्या अर्थाने म्हणजे तो आवाज आपल्याला ओळखीचा झाला तो मला वाटतं या गाण्यापासून. त्याआधीही त्यांचं करिअर खूप पूर्वीपासून सुरू झालेलं होतं, पण खऱ्या अर्थाने इतका सुंदर तलम मुलायम आवाज हा कुणाचा असं प्रत्येकाने कान टवकारले असं म्हणता येईल या गाण्याने. आणि त्या सर्वतोमुखी झाल्या. लता मंगेशकर हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं झालं आणि ते गाणं फार जवळचं झालं. अतिशय कठीण असं, जसं मनीषाने सांगितलं, तर फार कठीण गाणं. आणि आणखी एका गोष्टीने हे गाणं लक्षात राहतं ते म्हणजे पडद्यावर सुंदर दिसणारी रूपवती, सगळ्यांची अगदी लाडकी म्हणूया अभिनेत्री मधुबाला. सुंदर लोभस तिचं ते रूप या गाण्यातनं आपल्या समोर आलं. मला वाटतं मधुबालाचाही हा अगदी सुरुवातीचा सिनेमा असावा. फार गोड दिसली ती त्या सिनेमात. तर ऐकूया मनीषाकडनं हे पहिलं गाणं.
अगदी नॉस्टॅल्जिक झाल्यासारखं वाटतं ना. झोपाळ्यावर झुलणारी मधुबाला आणि तिचा पाठलाग करणारा अशोक कुमार, अनेकांच्या नजरेसमोर ते चित्र अगदी आलं असणार आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमातनं ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातली गाणी आपण जास्त निवडलेली आहेत, म्हणजे त्या काळात आपल्याला घेऊन जाता येईल. कारण ज्येष्ठ मंडळींना तिला ती गाणी ऐकवायची होती मनीषाला, खरं तर त्या युगात पुन्हा आपण एकदा जाऊन येऊया, एक चक्कर मारून येऊया. आणि मनीषा, खरं तर तुझं बालपण उद्धवरावांच्या म्हणजे अगदी स्ट्रिक्ट वातावरणात गेलं असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अतिशय शिस्तप्रिय आणि वेळच्या वेळी कर्तव्यदक्ष म्हणूया, वेळच्या वेळी सगळी कामं व्हायलाच हवीत असा उद्धवरावांचा स्वभाव. आणि संस्कारी आई तुला लाभली भावनाताईंसारखी. तर तुझं हे बालपण कसं होतं? खरं म्हणजे माझं बालपण खूप सुंदर गेलं आहे. आमच्या घरात पैशाची श्रीमंती खरंच कधी नव्हती, ती आजही नाही. परंतु सगळ्या परिस्थितीत आनंदाने जगण्याची श्रीमंती मात्र आमच्या घरात आम्हाला लहानपणापासून पाहायला मिळाली. त्याचं पूर्ण श्रेय माझे बाबा उद्धवराव बोनगिरवार आणि आई भावनाताई, माझी आई. खरं म्हणजे आई आणि बाबा दोघंही त्यांच्या शालेय क्षेत्रामध्ये स्पोर्ट्स आणि कल्चरल याच्यामध्ये ते चांगलेच त्यांचं एक रिस्पॉन्स राहिला किंवा चांगले ते ॲक्टिव्ह होते. त्याच्यामुळे ते आपसतच आमच्या तिघी बहिणींमध्ये येऊन गेलं. माझे वडील तर अगदी खेडेगावातून त्यांचं शिक्षण झालेलं, उत्तम नाटककार, उत्तम दिग्दर्शक. त्याच्यामुळे त्यांची सुरुवात दंडारीपासून, म्हणजे त्यावेळेला उद्धवराव बोनगिरवारांची दंडार म्हणजे आमच्या त्या खेडेगावात खूप फेमस होती. त्याच्यानंतर आई माझी उत्तम गायची. पहिला सारे गम पधनिसाचा पहिला शिकवला तो माझ्या आईने. कारण मला आठवते, मी अगदी 4 किंवा 5 वर्षाची असेल तेव्हा माझ्या आईने मला 2 गाणी हार्मोनियम वाजवून गाणं म्हटलं मी. त्याच्यातलं एक गाणं मला म्हणजे आठवते, केशवा माधवा, आणि दुसरं हिंदी गाणं होतं ए दिल मुझे बता दे तू किस पे आ गया है. हे गाणं अगदी हार्मोनियमवर वाजवून मी गावोगावी असं त्यावेळेला म्हणायचं. त्यावेळेला गणपतीसाठी वगैरे बोलवायचं. त्याच्यामुळे आईपासून हे मला मिळालं. स्पोर्ट्स अँड कल्चरल आमच्या घरात अगदी लहानपणापासून होतं. तुम्हाला सर्वांना माहीत असेल की लालबहादूर शास्त्री बॅडमिंटन मेमोरियल ही एक संस्था. त्याच्यानंतर स्नेहांकित तर सगळ्यांच्या परिचित आहे. अगदी. याचे बाबा म्हणजे उद्धवराव बोनगिरवार हे संस्थापकही आहेत. त्याच्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून त्यांनी कित्येक वर्ष हे काम सांभाळलं आहे. त्याच्यामुळे माझ्या घरात हे लहानपणापासून आम्ही पाहिलेलंच आहे. माझा रुटीन इतका स्ट्रिक्टमध्ये होता हे अगदी बरोबर आहे मुक्ता. अगदी पहाटे 4 वाजता आई बाबा उठायचे आणि पहाटे 4 वाजता आम्हाला उठवायचे. दोरीवरच्या उड्या करायच्या 2000 कंपल्सरी, काडी घेऊन बसायचे आणि 2000 मी आणि माझी ताई आम्ही दोघीजणी 2000 उड्या कंपल्सरी होत्या. त्यानंतर मी मॅरेथॉनमध्ये असल्यामुळे मी धावपटू, मला धावण्यात खूपच आवड. तर मला धावत घरापासून चांदा क्लब ग्राउंडपर्यंत धावत न्यायचे मॅरेथॉन. त्याच्यानंतर कन्नमवार बचत भवनमध्ये बॅडमिंटन खेळवायचे. त्याच्या वेळेला माझे उद्धवराव बोनगिरवार माझे गुरु बॅडमिंटनचे, आणि रोडे काका ह्यांनी आम्हाला या 2 लोकांनी आम्हाला बॅडमिंटन शिकवलं. घरी यायचं. त्याच्यानंतर संगीताचा क्लास साहेबराव तसरे आणि दुसरे यांचे सर. तर यांच्या थ्रू आमचा सुरू झाला सगळा प्रवास. शाळा झाली की संध्याकाळी परत तबल्याचा क्लास. हरिभाऊ प्रधान, तुम्ही विसरलाही असाल, अतिशय सुंदर तबलावाज. तर त्यांच्याकडे आमचा तबल्याचा क्लास असायचा. संध्याकाळी झाली की होमवर्क करायचा आणि झोपून जायचं. इतक्या शिस्तीमध्ये माझ्या आईवडिलींनी जवळपास 10वीपर्यंत हे माझं असंच आयुष्य गेलेलं आहे. नाही, म्हणूनच म्हणतात मुलं घडतात ही बालपणीच जे संस्कार त्यांच्यावर होतात त्यामुळे घडतात. आणि संस्कार घडवणारे असतात समाजातील गुरु. संत श्री मनीष महाराज यांचं आगमन झालेलं आहे आणि ते तुला शुभेच्छा देऊ इच्छितात. तेव्हा मनीषा, तू त्यांचा आशीर्वाद घ्यावास, भाग्यवान आहेस तू. बालपणीच्या तू आठवणी सांगितल्यास की कसं तू शिस्तप्रिय वातावरणात मोठी झालीस आणि अर्थातच गाण्याचं शिक्षण तुझं तिथनं सुरू झालं होतं. पुढल्या प्रश्नावर जाण्यापूर्वी आणखी एखादं गाणं ऐकूया. येस, असंच एक जुनं गाणं सगळ्यांना आवडेल असं मला वाटतं.
जरा देख लिया परवाने, तेरी कौन सी है मंजिल, कहीं दीप चले कहीं दिल, कहीं दीप चले कहीं दिल। ना मैं सपना हो ना कोई आरज़ू, एक दर्द भरी आवाज़ू। ना मैं सपना हो ना कोई आरज़ू, एक दर्द भरी आवाज़ू। पिया देना कर आमिल, जरा देख लिया कर परवाने, तेरी कौन सी है मंजिल, कहीं दीप चले कहीं दिल। दुश्मन है हजारों यहाँ जान के, जरा मिलना नजर पहचान के। दुश्मन है हजारों यहाँ जान के, जरा मिलना नजर पहचान के। कई रूप में है कातिल, जरा देख लिया कर परवाने, तेरी कौन सी है मंजिल, कहीं दीप चले कहीं दिल। वा, अतिशय सुंदर. लता मंगेशकर यांच्या काही हॉन्टिंग सॉंग्स जे आहेत गाजलेले, त्यातलं हे एक गाणं आपल्याला म्हणता येईल. अतिशय म्हणजे दुरून कुठून तरी साथ घालणारं हे गाणं. अतिशय सुंदर असं सादर केलं. मनीषा, तू शिकत होतीस, तू सांगितलं की गाण्याचे क्लास तू लावला होता, गाणं शिकत होतीस, घरी गुरु येत होते शिकायला. पण नेमकं कारण शिकतात अनेक जणं, पण गायला येणं मात्र एक वेगळी गोष्ट आहे. तर आपल्या गळ्यात सूर आहेत किंवा आपण गाणं गाऊ शकतो, हे तुला कधी नेमकं कळलं? खरं म्हणजे गाण्यामध्ये माझं खरंच बिलकुल लक्ष नव्हतं. मी खेळात मला माझं करिअर बनवायचं होतं. बरोबर. सगळं लक्ष माझं खेळण्यात होतं. जितक्या पण जेवढ्या स्पर्धा यायच्या सगळ्या स्पर्धांमध्ये जायचं आणि मला वरपर्यंत जायचं, म्हणजे करिअर त्यात बनवायचं म्हणजे बनवायचं. माझ्या बाबांनी म्हणजे उद्धवराव बोनगिरवारांनी खूप प्रयत्न केला. मुंबई, पुणे, दिल्ली इथपर्यंत जाऊन मला प्रॉपर कोच शोधण्याचा प्रयत्न केला, पण आपल्यासारख्या साधारण लोकांना तो रिस्पॉन्स मला मिळाला नाही. पण माझं दुर्दैव की मला त्याच्यात करिअर नाही बनवता आलं. त्यानंतर माझ्या वडिलांचा व्यवसाय मला सांभाळायचाच होता. त्याच्यामुळे बाबांनी मला इंग्लिश मिडियममध्ये, ज्यावेळेला SP कॉलेजमध्ये इंग्लिश मिडियम नव्हतं त्यावेळेला इंग्लिशमध्ये मला BCom करायला लावलं. त्याच्यानंतर MBA केलं मी. त्याच्यातही मी टॉपरच होते. परंतु
व्यवसाय सांभाळायचा आणि आता कल्चरल आमच्याकडे होतंच. तू खूप छान विचारलं की तुला गाणं कधी कळलं की तू गाणं गाऊ शकते. खरं म्हणजे आमच्या घरामध्ये माझी लहान बहीण जी आहे मिनल, ती खूप सुंदर गायची. अगदी लहानपणापासून अगदी गोड गळ्याची म्हणजे मिनल. तिला गाणं शिकवायचे मी. तिच्यासमोर माझा आवाज काहीच नाही, त्याच्यामुळे मी गाणं म्हणायचीच नाही. मी म्हणायची मी स्टेजवर परफॉर्म नाही करू शकत, गाणं शिकवायचं तिला. आणि ती खरंच खूप सुंदर गायची मिनल. तर तिला शिकवत असताना जेव्हा मी NCCसाठी SP कॉलेजच्या थ्रू 26 जानेवारीच्या परेडसाठी NCCमध्ये सिलेक्ट झाली आणि त्याच्यानंतर मी आणि माझी मोठी बहीण आम्ही NCCच्या थ्रू चंद्रपुरातनं आम्ही नागपुरात गेलो, त्याच्यानंतर आम्ही कोल्हापूरला गेलो आणि मग दिल्लीला गेलो. जेव्हा नागपूरला ट्रायल सगळी सुरू होते तेव्हाही मी मॅरेथॉनमध्ये फर्स्ट होते. पूर्ण नागपूर डिव्हिजनमधून नागपूर बोर्डातून मी फर्स्ट होते. सिंगिंगमध्ये काहीच नव्हतं, सिलेक्शन चालू होतं गाण्यांचं. माझी मोठी ताई मंजूताई मला म्हणाली की अगं तू ह्यांच्यापेक्षा तर नक्कीच छान म्हणू शकते ना, तू एकदा प्रयत्न तर कर गाण्याचा. म्हटलं ठीक आहे करू प्रयत्न. म्हणून मी जस्ट एक प्रयत्न केला आणि खरंच त्यांच्यापेक्षा चांगलं गायली म्हणून माझं सिलेक्शन झालं. तेव्हा लक्षात आलं की मी सुद्धा गाणं गाऊ शकते. आणि इथून मग गाण्याचा प्रवास माझा सुरू झाला आणि त्याच्यानंतर साहेबराव तसरेंच्या थ्रू माझ्या सगळ्या परीक्षा देणं सुरू झालं. त्याच्यानंतर उपांत्य विशारद आणि विशारदची तयारी तर मला तळेकर काकांनीच करून दिली. त्याचे माझे महत्त्वाचे मेन गुरु आमचे तळेकर काकाच आहेत. तर इथून माझ्या गाण्याला सुरुवात झाली. योग्य गुरु लाभणं आणि संगीताचं हे शिक्षण सुरू होणं हे सुद्धा फार भाग्यवंतांच्या नशिबी असतं आणि ते तुला भाग्य लाभलं आणि तुझं शिक्षणाचं रीतसर म्हणूया शिक्षण सुरू झालं. तर आणखी जे तुझ्या आवडीचं त्यावेळी तुला फार आवडलेलं असं एखादं गाणं पुन्हा एकदा आपण घेऊया. या गाण्याबद्दल बरंच काही सांगायचं आहे. खरं हे गाणं माझ्या तोंडून माझ्या आवाजात सगळ्यांनी खूप वेळा ऐकलेलं आहे, पण नेहमी सर्वांची फरमाईश असतेच. तर म्हटलं चला हे गाणं आपण घेऊनच घ्यावं. ईश्वर सत्य है, सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है. जागो उठकर देखो, जीवन जो तुझा घर है. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम सुंदरम, सुंदरम. सत्यम शिवम सुंदरम, सत्यम शिवम
वा वा मनीषा, मला वाटतं त्या जगन्नियतेला आळवण्यासाठी सुरांसारखा दुसरा मार्ग नसावा. इतका सच्चा मार्ग त्याच्यापर्यंत थेट नेऊन पोहोचवणारा, अगदी त्या तल्लीनतेत आपण स्वतःला हरवून जातो. खरं तर तल्लीन होतो असं म्हणायला काही हरकत नाही. एक एक सूर तू सुंदर पकडलास आणि एक एक जागा फार सुंदर घेतलीस. गाणं फार कठीण आहे. हे खूपच छान तू तयार केलं आहेस. म्हणजे मी आतापर्यंत तू जसं म्हणालीस की अनेक स्पर्धांमधनं सुद्धा तुला या गाण्यावर बक्षिसं मिळाली आहेस आणि नेहमी फरमाईश या गाण्याची होते. पण खूपच छान तयारी तू या गाण्याची केली आहेस. या गाण्याबद्दल मला खरंच मनापासून एक गोष्ट मात्र सांगायची आहे. माझे महत्त्वाचे गाण्याचे गुरु श्री किशोर तळवेकर सर. गाणं कसं गायचं काय आहे, विशारद तर खूप लोक होतात, परंतु स्टेजवर परफॉर्म कसं करायचं, मग त्याच्यामध्ये ऱ्हस्व दीर्घ पण आलं, फुल स्टॉप कॉमा पण आला, आवाजाला कमी जास्त मींड कशी घ्यायची, कुठल्या आवाजाला कमी करायचं, कुठल्या आवाजाला जास्त करायचं, इतके बारकावे फक्त तळवेकर सरच शिकवू शकतात असा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे मला असं वाटते तळवेकर काकांची मी आवडती शिष्या आहे. आज काका माझा हा कार्यक्रम बघायला आले आणि या गाण्याची संपूर्ण तयारी ही तळवेकर काकांनीच करून दिली. कदाचित मी 100% त्याला अजूनही काकांच्या पद्धतीने न्याय नाही दिला हे मला माहिती आहे, पण तरी आज हिंमत केली आज काकांसमोर गायची. वा वा, फार छान. आणि संगीताचं हे शिक्षण जसं तू म्हणालीस की सुरू होतं, वेगवेगळ्या स्पर्धांमधनं तू जात होतीस, तिथं बक्षिसं घेत होतीस आणि त्याच वेळेला तुझं बाबांच्या व्यवसायात म्हणजे LICच्या कामामध्ये हातभार लावणंसुद्धा सुरू होतं. एजंट म्हणूनसुद्धा तू एक तिथे यशस्वीपणे काम करत होतीसच. आणि अर्थातच त्यावेळेस तुझं MBA पूर्ण झालं आणि हे वय असतं स्वप्नात हरवण्याचं, स्वप्नातला राजकुमार शोधण्याचं. हा स्वप्नातला राजकुमार तुला नेमका कधी, कुठे आणि कसा मिळाला? प्रत्येकजण त्या वयात आलं की स्वप्नातला राजकुमार शोधत असतो. मला पण मिळाला. माझ्या आईवडिलांची सगळ्या परिवाराची खूप मनापासून इच्छा होती की तो उच्च शिक्षित असावा. तो इंजिनियर होता, चांगल्या घराण्यातला असावा. पडगिलवार हे आमच्या दिग्रसमधलं अगदी छान त्यांचं नाव घेतलं जातं असं चांगलं घराणं, आणि त्याच्यानंतर माझ्यापेक्षा देखणं, हे माझ्या वडिलांचं पहिलेपासून ठरलं होतं. आणि खरंच या तिन्ही गोष्टी माझ्या नशिबात सापडलं, मला मिळालं. आणि महत्त्वाचं म्हणजे चंद्रपुरात राहणारा, माझ्या सगळ्या कला गुणांना प्रोत्साहन देणारा, सोबतच माझ्या व्यवसायालासुद्धा अगदी मनापासून मदत करणारा, माझ्या आईवडिलांची सुद्धा मनापासून काळजी घेणारा राजेशराव पडगिलवार हे माझे पती. आणि खूप छान माझं आयुष्य सुरू झालं. खूप लवकर त्यांनी प्रगती केली, लवकर माझं स्वतःचं घर झालं, स्वतःची मोठी गाडी झाली, माझी 2 मुलं आणि माझा संसार असा खूप छान सुरू झाला. त्या सुंदर आठवणीत तू रमली आहेसच. एखादं छानसं त्या आठवणीत घेऊन जाणारं गीत घेऊया. येस. रंगीला रे रंगीला रंगीला रे
प्रेम पुजारी चित्रपटातलं देवानंद आणि वहिदा रहमान यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं होतं. SD बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं. अतिशय सुंदर असं हे गाणं. मनीषा, तू सांगितलंस की फुलपाखरासारखे सुंदर असे तुझे ते दिवस लग्नानंतरचे सुरू झाले होते. अर्थातच लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यासुद्धा वेगळ्या असतात. खरं म्हणजे दिवस खरंच खूप छान होते. पण असं आहे ना की खूप छान संसार सुरू झाला की कुठेतरी गालबोट लागते, कोणाची तरी नजर लागते. माझं पहिलं बाळ जे झालं, माझी मोठी मुलगी ही 4 दिवसांची असताना सडनली सिरियस झाली. त्याच्यात तिचं ब्रेन डॅमेज झालं. हो. मरता मरता वाचली. मी कसं तरी तिला वाचवलं, परंतु ब्रेन डॅमेजमुळे ती मतिमंद राहिली. सारख्या तिला फिट्स यायच्या. परंतु तिची काळजी आम्ही इतकी मनापासून घेत होतो, कारण राजेश तिच्यावर खूपच प्रेम करायचे. म्हणजे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. कधी कधी मला जलस व्हायचं की हा मुलीची, माझ्या शिवानीची किती काळजी करतो, मलासुद्धा बाजूला सोडून देतो. इतका सगळा संसार सुरू होता. मुलगा झाला. 5-6 वर्षानंतर माझा मुलगा झाला. मुलगा माझा नॉर्मल, एकदम छान. म्हणून आम्हाला एक नवीन जगण्याला एक नवीन उद्देश मिळाला. त्याच्यामुळे असं वाटायला लागलं की आता छान, आमचं आयुष्य खूप छान. आणि आम्ही शिवानीच्या ट्रीटमेंट्स आम्ही तिघही जणं, म्हणजे मी, माझा नवरा राजेश आणि माझा मुलगा शार्दूल, आम्ही तिघही मनापासून प्रयत्न करतो. मग तिच्यासाठी फिजिओथेरपी असो, स्पीच थेरपी असो, एक्झरसाईज असो, ट्रीटमेंट असो. तिला गाणं मात्र खूप सुंदर यायचं. हे तिच्या आपसूतच तिला गाणं यायला लागलं. मी गाणं गायला लागली की ती बाजूला बसायची. तळेकर काकांनी आठवत असेल, जेव्हा जेव्हा आपण गाण्याचे क्लास घ्यायला बसायचो, प्रॅक्टिसला बसायचो, माझी लेक बाजूला येऊन बसायची. पूर्ण वेळ मला टेकून बसायची. माझी सगळी गाणी तिला पाठ. मी तर प्रत्येक वेळा वही घेऊन बसायची, पण हिला वहीची आवश्यकता नव्हती. वही फक्त ठेवायची, पण मला माहीत होतं की ही अंगुठा छाप आहे, ही वहीकडे काय बघते, पण आईची कॉपी करायची असं तिला माहीत होतं. आणि खूप सुंदर गायची. म्हणजे माझ्या फेसबुक पेजवर जर कोणी असेल तर माझी गाणी, माझ्या मुलीची गाणी मी खूप टाकलेली आहे. हे सगळं सुरू असतानाच परत एक नजर लागली. 2006 खूप मोठा अपघात झाला. आम्ही चौघही, म्हणजे मी, माझा नवरा आणि माझी 2 मुलं नागपूरला जात असताना आमचा एक रस्त्यात खूपच मोठा अपघात झाला. ज्या अपघातात राजेश एकदम सिरियस झाले, मी पण सिरियस होती. दोघंही, म्हणजे सगळं ब्रेन डॅमेज आणि ह्या सगळ्या काचा सगळ्या अंगावर, माझ्याच अंगावर होत्या. 23 दिवस शुअरटेक हॉस्पिटलला आम्ही दोघांनी पण मृत्यूशी झुंज दिली आहे. 23 दिवसानंतर माझे मिस्टर आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मात्र मी स्वतःला जेव्हा बघितलं, कारण माझी मेमरी लॉस झालेली होती, त्याच्यामुळे मला स्वतःला काही आठवेना. माझे आईवडील ऑलरेडी रिटायरमेंट लाईफमध्ये. आता या वेळामध्ये डोळ्यासमोर अंधार. परंतु माझ्या 10 वर्षाची मुलगी, जिचं कमरेपासून तिचं पण फ्रॅक्चर होतं, ती पण 3-4 महिने बेडवर होती. माझे 10 वर्षाची मुलगी, 4 वर्षाचा छोटासा मुलगा आणि मी, जी मेंटली चॅलेंज, ही परत माझ्या वडिलांकडे वापस आली. फार कष्टदायक असा हा प्रवास होता त्यावेळेसचा. पण शेवटी म्हणतात ना, आपल्या हाती काही नसतं. ज्या दुर्घटना आपल्या आयुष्यात व्हायच्या असतात त्यावेळी होतातच. पण तरीही आपल्याला सावरायला लागतं. आणि तुझ्या पदरी तर 2 मुलं होते आणि पुन्हा तू आईवडिलांकडे आली होती, त्याच्यामुळे आईवडीलसुद्धा होते. तुला या सगळ्यांचा सांभाळ करायचा होता, म्हणजे बघायचंच होतं तुला. आपल्या मुलांसाठी तरी तुला जगायचंच होतं. आणि तू म्हणालीस बोलताना की खरी तुला ताकद दिली ती या संगीतानेच. पुन्हा त्या तेवढ्या कठीण परिस्थितीतनं, तेवढ्या मोठ्या आघातानंतरसुद्धा तू सावरलीस, ती या संगीताची सोबत असल्यामुळे. आणि संगीतामध्ये खरोखरच ती ताकद आहे, कारण प्रत्येक आपल्या मनोव्यवस्थेला पुरणारी अशी गाणी आपल्या गीतसंगीतकारांनी निर्माण करून ठेवली आहेत. म्हणून त्या गाण्यांसोबत आपण दुःख काही म्हणजे पूर्ण संपून जरी जात नाही तरी त्यावेळेपुरतं ते विसरायला होतं. आणि तेवढी नक्कीच ताकद त्या गाण्यांची आहेत. आणि ती गाण्याची ताकद तुलासुद्धा मिळाली आणि तू पुन्हा एकदा स्वतःला सावरायला सुरुवात केलीस. अर्थात गाणी सोबत होतीच. जिंदगी उसी की
मला आज द्यायची होती आणि अशी परीक्षा मी आजपर्यंत खरंच अशी कधीच दिली नाही. स्वतःची स्टोरी सांगायची, कारण माझी स्टोरी इतकी इमोशनल स्टोरी आहे. स्वतःची स्टोरी सांगायची आणि ही घटना आपण डोळ्यासमोर आणायची आणि त्यानंतर गाणं गायचं. ही खूप कठीण परीक्षा होती, पण हे गाणं माझं अतिशय आवडतं आहे, तर हे गाणं आपण पूर्ण करूया. ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया. ये जिंदगी उसी की है. जो दिल यहाँ ना मिल सके, मिलेंगे उस जहान में. जो दिल यहाँ ना मिल सके, मिलेंगे उस जहान में. खिलेंगे हसरतों के फूल जाके आसमान में. ये जिंदगी चली गई, ये जिंदगी चली गई. जो प्यार में तो क्या हुआ, ये जिंदगी उसी की है जो किसी का हो गया, प्यार ही में खो गया. ये जिंदगी उसी की है. है जिंदगी की शाम, ये जिंदगी की शाम. तुझे गले लगाऊं मैं, तुझे में डूब जाऊं मैं. जहाँ को भूल जाऊं मैं, बस एक नज़र मेरे सनम. अलविदा 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 म्हणणं आपल्या जवळच्याला फार कठीण असतं. मनीषा, या सगळ्या परिस्थितीतनं तू गेली आहेस आणि हिमतीनं त्यातनं तू पुन्हा बाहेर येण्याचा प्रयत्नसुद्धा केला आणि अर्थात त्याला साथ दिली तुला या संगीतानं. संगीताचा हा प्रवास तुझा तेव्हाही सुरू होता. 2 गोंडस मुलं होती तुला आणि या मुलांचा गाण्याच्या प्रती कसा, म्हणजे त्यांच्या रिॲक्शन्स कशा होत्या गाण्याप्रती तू गात होतीस तर? मुक्ता, असं आहे की एक सिंगल पेरेंट आयुष्य जगणं खरंच खूप कठीण आहे. बरोबर. म्हणायला फार सोपी आहे, हां. परंतु फार कठीण आहे. त्यातल्या त्यात माझ्या आईबाबांचा मुलगा, आईबाबांची मुलगी, माझी 10 वर्षाची मतिमंद मुलगी आणि 4 वर्षाचा छोटासा माझा मुलगा, याची आई आणि बाबा असे 4 प्रकारची रोल करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. ज्याच्यात अपघातामध्ये माझं ब्रेन डॅमेज झालं होतं. त्याच्यामुळे मला आठवत नव्हतं मी काम कसं करणार, मी माझ्या 2 मुलांना घेऊन माझा व्यवसाय कसा सांभाळणार, कारण शेवटी रोजीरोटी तर पहिले आवश्यक आहे, मग बाकी सगळं. मेमरीच लॉस झाली असताना मी करू काय, हे चालू असताना मला
कित्येकदा काका मला इतकेदा असं वाटलं की आपण 2 मुलांना घेऊन गाडीत बसावं, कारण तुम्हाला माहिती आहे मी सगळ्या प्रकारच्या गाड्या चालवते. गाडीत बसावं, दोन्ही मुलांना घ्यावं, ही जबाबदारी मी कोणावर टाकून जाऊच शकत नाही. पण मुलांना घेऊन तर जाऊ शकते ना. म्हणून कितीतरी वेळा मला आत्महत्या करण्याची इच्छा झाली. जेव्हा रात्री बेरात्री मला झोप लागायची नाही, आईबाबांच्या चेहऱ्याकडे बघायची. यांचं स्वतःचं म्हातारपण सुरू झालेलं, माझी ही 2 लहान मुलं, स्वतः ब्रेन पूर्ण डॅमेज झालेलं. अशा ह्याच्यात माझ्या 2 मुलांना घेऊन मी पुढे जाऊच कशी, मी जगूच कशी. आत्महत्या करायची आणि जीवन संपवायचं. माझ्या आईबाबांना माहीत होतं की रात्रीच्या वेळेला हिच्या डोक्यात हे असे विचार येतात आणि ही घाबरते. हे दोघं रात्री झोपताना बरोबर मध्ये जागा ठेवायचे आणि या दोघांच्या मध्ये जाऊन मी झोपून जायचे. यांच्या लक्षात यायचं आईबाबांना की पोरगी आपल्यामध्ये येऊन झोपली, मुलगी आपल्यामध्ये येऊन झोपली म्हणजे ही काहीतरी डिस्टर्ब झालेली आहे. हे म्हणाय दोघंही जण माझ्या अंगावर हात ठेवायचे आणि म्हणायचे की बेटा घाबरू नको, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आणि परत नवीन आयुष्याला सुरुवात करायची. परत सकाळी उठले की मुलांना बघायची आणि माझ्या आईवडिलांना बघायची आणि ठरवलं की आता पुढेच चालायचं, पुढे चालायचं, मागे वळून बघायचं नाही. आपण फक्त ऐकतो की संगीताने आपल्याला ताकद मिळते, पण ती ताकद काय असते मनीषाने प्रत्यक्ष अनुभवलं आहे. म्हणजे वेगळे विचार, डिस्टर्बिंग विचार मनात येत असताना सुद्धा ती त्यातनं बाहेर पडली केवळ संगीताच्या साह्यानं. तुझ्या मुलीला गाणी आवडायचीत असं तू म्हटलंस, तर तिच्या आवडीचं एखादं गाणं आता तू सादर केलंस तर? हो, पण ही मुलांचं मी जेव्हा एकटी पालनपोषण करत असताना बऱ्याच अडचणींना मी जेव्हा तोंड दिलं, हिला गाणं पण शिकवायची आहे, तिच्या आवडीची गाणी. खरं म्हणजे हिला पण, माझ्या मुलीला इमोशनल सॉंग्स खूप आवडायची. अच्छा. तर हिच्याच आवडीचं एक गाणं तुम्हा सर्वांसमोर मी प्रस्तुत करते. असंच एक जुनं गाणं आहे. मुलांना मोठं करणं आणि त्यांना घडवणं हेच एक ध्येय तू तुझ्या पुढे ठेवलं होतंस. आणि
सोबत संगीताची होतीस म्हणून मार्ग थोडासा सुकर झाला असं म्हणायला काही हरकत नाही. तू रमत होतीस, स्वतःला सिद्ध करत होतीस तुझ्या क्षेत्रातसुद्धा आणि गाण्याच्या क्षेत्रातसुद्धा. हौशी कलावंत म्हणून जरी होतीस तरी आपली आवड ही तू पूर्ण करत होतीस, स्वतः आनंद घेत होतीस आणि इतरांना तो आनंद देण्याचा तो प्रयत्नसुद्धा. संगीत माझ्या दोन्ही मुलांमध्ये अगदी रक्तातच आलं होतं, कारण मी सांगितलं माझ्या आईवडिलांपासून मला मिळालं आणि माझ्यापासून माझ्या मुलांना मिळालं. माझी मुलगी खूप सुंदर गायची, माझा मुलगासुद्धा अतिशय छान गातो, सिंथेसायझर छान वाजवतो आणि त्याच्या शालेय काळामध्ये तो चांदा पब्लिक स्कूलचा स्टुडंट आहे. त्या शालेय काळामध्ये प्रत्येक क्षेत्रात त्याचा नंबर यायचा. मग नृत्य असो, गायन असो, हँडरायटिंग असो, स्पीच कॉम्पिटिशन असो, या सगळ्या स्पर्धांमध्ये तो बक्षिसं घरी आणायचा. कधी विनर, कधी रनर. याचं साक्षीदार आहेत स्मिता जुतोडे मॅडम, चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका आज इथे आहेत. या साक्षीदार आहे, हे अगदी मी खरं सांगते आहे. या मुलामध्ये माझ्या ते होतंच. त्याच्यामुळे या दोन्ही मुलांचं पालन पोषण, मुलीला गाणे शिकवणे आणि मुलाला पण सुद्धा शिकवणे. पण तरीसुद्धा एका गोष्टीची खंत मला नेहमीच असते की माझा मुलगा नॉर्मल होता, पाहिजे तसा वेळ आपण माझ्या मुलाला मी देऊ शकत नव्हते. त्याचा अभ्यास घेणे मला माहीतच नाही. मी त्याचा कधीच होमवर्क घेतला नाही. अगदी लहान असताना 4 वर्षाचा असतानापासून तो पोरखा झाला होता, पण मला आठवतच नाही की मी त्याचा अभ्यास कधी घेतला. या ॲक्टिव्हिटीज मात्र तो करून घ्यायचा. त्याच्यात माझा सपोर्ट असायचा, शाळेत घेऊन जाणे करणे, पण अभ्यास मला आठवतच नाही, कारण माझी स्वतःची मेमरी लॉस झाली होती. मी काय शिकवू. आणि 10 वर्ष ही जी मुलगी होती माझी, तिला खूप वेळ द्यावा लागत होता मला. तिचं फिजिओथेरपी, तिच्या एक्झरसाईज, तिला गाणे शिकवणे, तिला शाळेत घेऊन जाणे, फिट्स येऊन पडून जाणे, तिचं फिट तिला खूप यायच्या, ती पडून जायची, तिला परत आणायचं, दवाखान्यात जायचं, असं हे सगळं सुरू असताना मात्र संगीतमुळे मी माझ्या दोन्ही मुलांचं पालनपोषण बऱ्यापैकी करू शकत होते. आणि तू सांगितलंस की मुलगी खूप गाणं एन्जॉय करायची, तुझ्यासोबत गाण्याचा प्रयत्न देखील करायची. आणखी तिच्यासोबत एखादं गायलेलं गाणं तू?
बनतं आणि कधीतरी उद्देशसुद्धा. आणि तो उद्देश तुला मिळाला होता संगीताच्या माध्यमातून. तू मुलांना घडवत होतीस आणि मुलंसुद्धा संगीताच्या या सानिध्यात पुन्हा ते सारं दुःख विसरायला बघू. आणि संगीताचं हे वातावरण सुरू असताना तुझा आणखी या सगळ्या जबाबदाऱ्या तुझ्या सुरूच होत्या. LICचं तुझं काम सुरू होतं. खरं पाहता LICमध्ये तू वेगवेगळे विक्रम केले आहेस, वेगवेगळं तिथेसुद्धा उच्चांक गाठले आहेस असं मला वाटतं. याविषयीसुद्धा तू थोडंसं सांगावंस. मुलांना घडवण्याच्या या प्रक्रियेमध्ये, त्यांना मोठं करण्याच्या याच्यात तुझं कामसुद्धा तू तेवढ्याच मला वाटतं तन्मयतेनं करत होतीस आणि तिथेसुद्धा तू यशस्वी होत होतीसच. खरं म्हणजे हा सगळा प्रवास अगदी मी आता थांबायचं नाही या उद्देशाने, समोर बघायचं, मागे वळून बघायचं नाही, या दोन्ही मुलांना घेऊन समोर सुरू चालली होती. परत एकदा माझ्या आयुष्यामध्ये एक धक्का लागला मला. तुम्हाला सगळ्यांना चांगला अनुभव आहे की कोरोना काळामध्ये चांगल्या व्यक्ती आपल्याला पाहता पाहता सोडून गेले. बरोबर. त्यावेळेला अजून एक रोग होता, डेंग्यू आणि कोरोना. या दोन्ही रोगांनी खूप लोकांना ग्रासलं. माझी मुलगी खूप नाजूक असल्यामुळे मी तिला खूप सुरक्षित ठेवलं होतं. खूप सुरक्षित म्हणजे तिला कोरोना झाला नाही पाहिजे, कारण ती त्याला फेस करण्याची तिची ताकदच नव्हती. तिला कोरोना मी होऊ दिला नाही. परंतु डेंग्यूचा डास तिला कसा चावला, कुठे चावला, मला खरंच काही माहीत नाही. आजपर्यंत समजलं नाही की तिला डेंग्यू कसा झाला. माझी मुलगी 25-26 वर्षाची होती त्यावेळेला या 26 वर्षाची असताना तिला डेंग्यू झाला. तिला 3 महिने मी असं तिळतिळ मरताना पाहिलं. मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं तिला. सतत तिला हॉस्पिटलाइज करणे, महिना तिला ICUमध्ये ठेवलं मी. परत घरी घेऊन येणे, परत हॉस्पिटल जाणे, परत घरी घेऊन येणे, परत हॉस्पिटल जाणे. तर 3 महिने हा प्रवास मी तिच्या डोळ्यांनी बघितला. आणि माझ्या डोळ्या देखत गणपती विसर्जनाच्या दिवशी देवाजवळ मी, कारण तिचा श्वास तिला घेता नव्हता येत, कारण डेंग्यूने सुद्धा लंग्स पूर्ण ब्लॉक होतात हे मला माहीत नाही, डॉक्टरच सांगू शकतात. 48 तास माझी मुलगी ऑक्सिजनसाठी तडफडली. मी आई आहे, मी तिला कसा ऑक्सिजन देऊ. ऑक्सिजन मास्क ती लावत नव्हती, फेकून देत होती. तिला त्याचा अर्थ कळत नव्हता. हे सगळं करत असताना 48 तास माझी पोरगी झोपली नाही. पूर्ण वेळ मी तिला असं बसलेलं बघितलं, झोपत नव्हती. असा आवाज मी 48 तास तिचा ऐकला, श्वासासाठी तडफडली. आणि हेच होत असताना गणपती विसर्जनाच्या दिवशी, गणपती विसर्जन होत असताना मी गणपतीला खरंच हे साकडं घातलं, देवा एक तर हिला चांगलं कर, हे माझी लेक आहे, ती माझा श्वास आहे, एक तर हिला चांगलं कर किंवा हिला तुझ्यासोबत घेऊन जा विसर्जन. गणपती माझ्याही घरी असतो, माझ्याही घरचं गणपतीचं विसर्जन झालं. माझा स्टाफ म्हणजे माझा भावना इन्शुरन्स सर्व्हिसेस, माझा परिवार, आमचा राजू, आमचा मनीष, आमचा राजू म्हणजे वर्षा, त्याची बायको, हिने छान एक मोदकाचा प्रसाद पाठवला होता. तुलाही आठवत नसेल राजू. मोदकाचा प्रसाद माझ्या पोरीनी खाल्ला. शेवटचा प्रसाद तोच खाल्ला तिने. आणि त्याच्यानंतर मात्र माझ्या डोळ्या देखत, माझ्या कुशीत, माझ्या हातात तिने प्राण सोडले. हे जाताना मी तिला बघितलं. पण आता परत काय, मुलगा खूप छान आहे, माझा मुलगा खूप हुशार आहे, समजदार आहे. अगदी लहानपणापासून ती माझ्या जीवनाची परिस्थिती त्यांनी डोळ्यांनी पाहिली. यात माझ्या आईवडिलांचा सपोर्ट, माझा पडगिलवार संपूर्ण परिवार, माझ्या 2 बहिणी मंजुताई आणि मीनू, माझा संपूर्ण परिवार. आणि लकीली माझा पडगिलवार परिवारही मला खूप मनापासून प्रेम करतो. फक्त ह्यांच्या प्रेमा खातर किंवा प्रेमाने मला परत जगण्याला शक्ती मिळाली. आणि माझ्या मुलाला घेऊन परत नवीन आयुष्य जगणं, 3 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना आहे. परत नवीन आयुष्य जगायला शिकले आणि परत संगीताने मला परत श्वास दिला. तिच्या गोडगोड आठवणी आहेत, मी आत्ताच सांगितलं.
ती मतिमंद असताना तिला मी खूप गाणी शिकवायची. मला आजही संगीताच्या माध्यमातून ह्या लोकांशी जुळायला फार आवडतं. अच्छा अच्छा. म्हणजे तू म्हणतेस की जेव्हा मुलीची ट्रीटमेंट घेताना तू अनेक संस्थांशी तेव्हाही जुळलेली होती आणि तुला हा फार मोठा अनुभव होता. जसं की म्हटलं तू 25 वर्षांचा हा तुला अनुभव होता आणि नंतर एकेरी पालकत्वामध्ये तर तुला जास्त ते सोसावं लागलं होतं तिला त्या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी किंवा तिला आनंदी ठेवण्यासाठी. तर हा मोठा अनुभवाचा साठा तुझ्या पाठीशी होता. तर तो इतरांनाही अनुभवाचा साठा मिळावा किंवा त्याचा काहीतरी फायदा व्हावा यासाठी तू काही प्रयत्न केलेस का मग? खरंच अशा मुलीची मी एक पालक असल्यामुळे त्या भावना माझ्याशिवाय दुसरं कोण ओळखू शकेल. त्याच्यामुळे या मुलींमधले म्हणजे मी माझ्या अशा पद्धतीच्या पालकांना सगळ्यांना सांगावंसं वाटते की मुलांचा हा गुण तुम्ही ओळखा आणि त्याला त्याच्यात प्रोत्साहन द्या, तर तुम्ही चांगलं आयुष्य जगू शकता. कारण मी पण खूप छान तिच्यासोबत जगत होते. पण या संस्थेशी मला त्याच्यामुळे जुळता आलं. अशा मुलांसाठी मग मला मनापासून काम करायला खूप आवडतं. एक संस्था आहे आस्था बहुउद्देशीय संस्था, जी या स्पेशल मुलांसाठी त्यांच्या पुनर्वसनाचं, त्यांचं लग्नाचा सगळा सोहळा, त्यांचं लग्न जमवणं करणं, त्याच्या मार्फतीने मी संगीताची सेवा मात्र करते. त्याच्यानंतर स्वर्ग गौरव बाबू पुगलिया जी संस्था आहे, या संस्थेशी आणि आस्था बहुउद्देशीय संस्था या संस्थेशी मी जोडी आहे. गेल्या 10 वर्षांपासून या मुलांसाठी मी संगीताच्या माध्यमातून सेवा देते. मला खूपच आवडतं. त्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघितला ना की मला असं वाटते की ह्याच्यात माझी मुलगी आहे आणि ही माझी मुलगीच हसत आहे. तसंच आता अर्चना मानलवार पण आज स्पेशली माझ्यासाठी आली आहे. ज्ञानार्जना दिव्यांग बहुउद्देशीय संस्था, तिनेसुद्धा दिव्यांग मुलींसाठी जी संस्था स्थापन केलेली आहे, त्याच्यात थोडासा सहभाग माझा असतो. मी खूप वेळ तिला देऊ शकत नाही बिचारी. खरंच माझी तिची तक्रार नेहमीच असते की मनीषा तू माझ्यासाठी वेळ देत नाही. पण खरंच माझा व्यवसाय आहे, माझ्या जबाबदाऱ्या हे सांभाळून मला सगळ्याच ठिकाणी वेळ देता येत नाही. पण तिथेही माझा थोडासा सहभाग असतो. तर आज अर्चना पण हा काय स्पेशल माझ्यासाठी आली, त्याबद्दल अर्चना तुझे खूप खूप धन्यवाद. तर या सगळ्या संस्थेशी मी जुळले आणि या जसं आता सांगितलं की कारागृहात प्रोग्राम आहे, ते पण स्पेशल आहेत ना. जसं स्पेशल मुलामुलींसाठी तुम्ही आनंद देता, तर त्यांना पण आनंद द्यायला पाहिजे ना. तर मला या मार्फतीने संगीताच्या माध्यमातून हे करायला आवडतं. दुःख ज्यांच्याशी जुळलेलं आहे तशांना त्या दुःखातनं बाहेर काढण्याचा आपण खरं तर फक्त प्रयत्नच करू शकतो. पराधीना आहे जगती पुत्र मानवाचा आपण असं नुसतंच गाण्यातनं म्हणून होणार नाही किंवा ते शब्द नाहीत. आपल्या हाती तिथे काही नसतं, पण जे आपल्या हातात आहे त्या माध्यमातून तो आनंद फुलवण्याचा आपण प्रयत्न करायला हवा. ज्याच्याकडनं जे जे होतं ते त्यानं करायला हवं. आणि खरं तर मनीषानी त्या दुःखातनं सुद्धा म्हणजे इतके आघात सोसल्यानंतरसुद्धा तिने स्वतःला त्यातनं बाहेर काढलं या संगीताच्या माध्यमातून, संगीताच्या सोबतीनं. आणि ती जसं म्हणते की आज संगीत तिचा श्वास आहे, तिचा ध्यास आहे आणि आनंद द्यायला तिला फार आवडतं या संगीताच्या माध्यमातून. त्यामुळे तो या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा ती आज देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि अशी काही फास्ट रिदमची गाणीसुद्धा तिने आज आपल्यासाठी निवडली आहेत, जी तिच्या फार आवडीची आहेत. तर अगदी या रसिकांसाठी आपण ऐकूया. माझं अजून एक खास गाणं आहे, ज्या गाण्याने मला आमच्या रोटरी क्लब जो आहे त्याच्या डिस्ट्रिक्टमधून माझा स्पर्धा जी होत असते, तर गेल्या 3 वर्षांपासून मला बक्षीस मिळतं आहे. त्याच्यातलं हे एक गाणं मला तुम्हा सर्वांसमोर गायची इच्छा आहे. त्याच्यामुळे हे गाणं बुझती है हर चिंगारी.
खरंच प्रेम ही किती सुंदर, तरल, नाजूक अशी भावना. त्या भावनेनं खरं तर सगळं काही जिंकता येतं आणि साऱ्या काही परिस्थितीवर मातसुद्धा करता येते. आणि आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी संगीताच्या माध्यमातून मला वाटतं सगळ्यात जास्त मिळते. कारण संगीत केवळ गाणं नाही, त्यामध्ये नृत्यसुद्धा आहे. आणि मग अशी नृत्यबाज असणारी अशी कितीतरी गाणी आपल्या गीत संगीतकारांनी चित्रपटांच्या माध्यमातून दिलेली आहे, ज्याने थिरकायला होतं. गाणं लागलं की आपण शांत बसूच शकत नाही, अशी सुद्धा शेकडो गाणी आहेत. तसंही एखादं गाणं मनीषा आज घेऊया. आता थोडंसं आपण मूड चेंज करूया. थोडीशी फास्ट, थोडी रोमॅन्टिक सॉन्ग. अगदी शेवटची 3 गाणी आशिष दादा मी घेऊ शकते ना? आपल्याला 15 मिनटं व्यत्यय आला, त्याच्यामुळे आपण ही 15 मिनटं इथे घेतो आहे. तर याच्यानंतर आपण थोडासा मूड चेंज करू. हे रोमॅन्टिक सॉन्ग आहे, तर नक्कीच हे तुम्हाला आवडेल. आणि मला खरंच माझं लक्ष नव्हतं, आज राजा काका इथे आलेले आहेत. राजा काका, तुम्हाला नमस्कार. आणि माझ्या कार्यक्रमाला तुम्ही आले त्याबद्दल तुमचे किती धन्यवाद मानव. बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी, बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी, तेरी नींद उड़ते उड़ जाए, गजरा महकेगा, गजरा महकेगा, गजरा महकेगा, गजरा महकेगा. बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी. मैंने माना हुआ तो दीवाना, जुल्म तेरे साथ हुआ. मैंने माना हुआ तो दीवाना, जुल्म तेरे साथ हुआ. मैं डाले जाऊं अपनी लौंग का लश्कारा, इस लश्कारे से आके द्वारे से, इस लश्कारे से आके द्वारे से. चल मुड़ जाए, बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी. बोले कंगना किसी का हो सजना, जवानी पे जोर नहीं. बोले कंगना, ये बोले कंगना किसी का हो सजना, जवानी पे जोर नहीं. लाख मना कर ले दुनिया, कह दे अपनी घुंघरू पायल बजेगी, गोरी नचेगी, पायल बाजेगी, गोरी नचेगी. छत टूट जाए, बिंदिया चमकेगी, चूड़ी खनकेगी. ऑर्केस्ट्रा व्हायचे तेव्हा ऑर्केस्ट्रामधलं अगदी हे ठरलेलं गाणं होतं, म्हणजे नेहमी गायल्या जायचं असं. आता रिदम जेव्हा आपण वाढवलाच आहे गाण्याचा, तर याहीपेक्षा आणखी एक फास्ट गाणं घेऊया का? ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे, इमोशनल गाण्यापेक्षा फास्ट गाणं थोडंसं कठीण असतं, कारण शब्द पटापट घ्यावे लागतात.
तर मला असं पण काहीतरी चॅलेंज सॉन्ग घ्यायला आवडतं, म्हणून हे सुद्धा आज गाणं म्हणजे पहिल्यांदाच आज मंचावर मी ट्राय करते आहे. शब्द पटापट घेता आली पाहिजे, कारण सगळ्या प्रकारची गाणं गाता आलीच पाहिजे हे माझ्या डोक्यात असतंच, मला येऊ की न येऊ. त्याच्यामुळे आज मी तुमच्यासमोर हा एक प्रयत्न करते. थोडं फास्ट सॉन्ग आहे, पण पटापट शब्दही घेऊन बघते. थोडंसं सोबत तुम्ही टाळ्या वाजवला तरी चालेल ना ह्याच्यामध्ये, कारण थोडासा आता मूड बदलूया. जा रे जा ओ हर जाई देगी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. तुझको आँखों में भर के, तुझको आँखों में भर के मर गई मैं तुझ पे मर के. पत्थर की पूजा करके हारी मैं हारी. जा रे जा ओ हर जाई देगी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. तेरे पीछे आके पीछे जल्दी मैं दीवानी आए, छोड़ के दुनिया सारी हो. लोगों ने कितना समझाया मैंने कनमानी मेरी मत गई थी मारी. यूं ना कोई मरे, यूं ना कोई मरे, रब्बा खैर करे हो. हंसी हंसी मैं फंस गई मैं तो बेचारी. जा रे जा ओ हर जाई देगी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. बिन सोचे बिन जाने मैंने पूरी उम्मीदाने तुझे सौंप दिया जीवन को. जैसे खुशबू नजर ना रंग छुआ ना जाए, वैसे जान सकी ना मेरे मन को. फिर भी चाहा तुझे, फिर भी चाहा तुझे, यूं ना समझा मुझे हो. बनके पहले रह गई प्रीत हमारी. जा रे जा ओ हर जाई देगी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. तुझको आँखों में भर के, तुझको आँखों में भर के मर गई मैं तुझ पे मर के. पत्थर की पूजा करके हारे मैं हारी. जा रे जा ओ हर जाई देगी तेरी दिलदारी, दिल देकर मैं कर बैठी दिल के दुश्मन से यारी. गाण्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडवता येतात हे मनीषानं आजच्या तिच्या या प्रवासातनं सिद्ध केलं आहे. मस्त आहे. रसिकांच्या आग्रहास्तव हा आता आपण कारण फास्ट रिदमकडे गेलो आहोत, तर तीच सूट होईल इथे अरे बाप. या रिदमला. मला ॲक्च्युली ना मी जेव्हा स्टेजवर जायचं पहिले त्याचा पहिले अभ्यास करत असते आणि मगच स्टेजवर जाते. त्याच्यामुळे मला आता कित्येक दिवसांपासून मी लावणीचा काहीच अभ्यास केला नाही आहे. त्याच्यामुळे
एखादी मराठीची मैफिल आपण स्पेशल घेऊ त्यावेळेला मात्र मी नक्कीच गाईन. ओके, एक लावणी म्हणू. वाजले की 12 गाऊ शकते. हां, ते आठवतं हो, मला. अगदी अगदी. चला चला, पण जोरदार वाजले टाळ्या. की 12 म्हटल्यानंतर माझं एक शेवटचं जे सॉन्ग आहे ते गाऊन जाईल. तरी वाजले की 12 म्हणू शकते. म्हणू आशिष दादा. आणि मग वाजले की 12. ओके ओके, म्हणजे चालेल. म्हणजे वाजले की 12 मध्ये थोड्याशा काही चुका झाल्या तरी ॲडजस्ट करून घ्या, कारण तो रिदम आहे त्याच्यामुळे ते चालून जाईल. चला, मला खूप तू बोल आता. मैफिलीच्या सांगतेकडे आपण खरं तर येतो आहोत शेवटच्या गाण्यापर्यंत. त्यानंतर तुमची फरमाईश नक्कीच पूर्ण करणार आहोत. तर असा हा मनीषाचा गाण्याचा प्रवास, खरंतर प्रवास असं म्हणूया, उंच सखल, जे प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात, पण तिच्या आयुष्यात थोडेसे जरा जास्त चढ उतार आले, पण त्याचासुद्धा तिने अगदी धीरानं सामना केला आणि कष्ट करते. ती फार मेहनती आहे मनीषा, हे अगदी निक्षून सांगावं लागेल. तिच्या गाण्यातल्या मेहनतीतनं तुम्हाला हे दिसलंच. आणि तसंच प्रत्येक क्षेत्रात आहे ती. LICच्या क्षेत्रातच सुद्धा ती अव्वल तिथे आहे, कारण तिथे तीसुद्धा मेहनत आहे म्हणूनच. आणि त्या गाण्यानं, त्या सुरांनी तिचं आयुष्य खरं तर पुन्हा एकदा बहराला आलं आहे. मनीषा, या गाण्याची संगत अशीच तुला राहो, कायम राहो. आणि जे काही स्वप्न अर्धवट राहिले असं तुला वाटत असेल ते या गाण्याच्या संगतीत पुन्हा पूर्ण हो. देव तसं बळ देव तुला. आणि पुन्हा ही भरभराट तशीच नजरेस येऊ, खूप मोठी हो, ती स्वप्न पूर्ण कर. शुभेच्छांसह. खरं म्हणजे खरंच संगीत म्हणजे माझा श्वास आहे. आणि जो काही माझा खरतड प्रवास आहे बालपणापासून तर आत्तापर्यंतचा, त्या प्रवासात मला आवर्जून माझ्या आईबाबांना, ज्यांनी मला परत जन्म दिला, कितीदा तरी जन्म दिला आणि परत नवीन आयुष्य जगावं लागलं, आणि माझा पडगिलवार परिवार अतिशय प्रेमळ, माझ्यावर मनापासून प्रेम करतात. माझा पडगिलवार परिवार आज माझ्यासाठी आलेला आहे आणि माझ्यावर खरंच खूप प्रेम करतात. त्याच्यामुळे त्यांची शक्ती मला मिळते. आणि सोबत माझा परिवार, मी आत्ता सांगितलं, माझी बहीण नागपूरवरून मुद्दाहून आली. आणि ह्या सगळ्या परिवारामुळे मी परत छान आयुष्य, आणि तुम्हा सर्वांचं प्रेम, आज तुम्ही इतके सगळे आले माझ्यासाठी. मी काही खूप अशी वेगळी गायिका नाही, काही वेगळी व्यक्ती नाही, पण माझ्यावर असलेल्या प्रेमाखातर तुम्ही आज सगळे आलेले आहे. इतका चांगला ऑडियन्स आज सृजनमुळे मला मिळाला. आणि खरंच आशिष दादा, तुझे धन्यवाद किती मानू. खरं एक मनात खूप इच्छा होती हा कार्यक्रम करायची, पण समजत नव्हतं की हा कार्यक्रम करायचा कसा. सालफळे काकांकडे 2-3दा गेले मी. आम्ही मग ठरवलं की सालफळे काकांच्या रूममध्ये आपण एकदा बसूया, आणि काकांच्या बरोबरीचे जेवढे लोक आहेत, 1, 2, 4, 40, 50ही लोक चालतील मला, पण मला हा जुनी गाणी मात्र ऐकवायचीच आहे. परंतु अशा काही अडचणी येत गेल्या. हे होणार होतं ना काका, म्हणून ते झालं नाही. तर काकांच्याकडे आणि माझ्या इकडे अशा काही अडचणी येत गेल्या की ते कार्यक्रम होऊ शकला नाही. पण मग आशिष दादाला मी सहज एकदा बोलता म्हटलं, तर आशिष दादा म्हणाले की बेटा, माझ्याकडे वर्षभराचे कार्यक्रम सगळे ठरलेले असतात, त्याच्यामुळे मला आत्ता तर संधी नाही देऊ शकत, मी वर्षभरानंतर नक्की तुला संधी देतो. आशिष दादा, तू कुठे आहे, मला हात दाखव. अच्छा आहे, ओके, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणत तो आहेच. तर मी म्हटलं काही हरकत नाही, पण मला मनातून खूप इच्छा होती की हा लवकर कार्यक्रम होऊन जावा, कारण सगळे सिनियर सिटीजन आहेत. माझे वडील 85, काका 87, हे सगळे 80च्या वरचे लोक आहेत. आता तर आपल्या आयुष्याचं जेव्हा भरोसा नाही, मला खूप इच्छा होती की नाही, मला ही इच्छा एकदा करायचीच आहे, माझ्या वडिलांसाठी हे एकदा मैफिल बसवायची आहे. आणि आशिष दादाचा लगेच फोन आला मला की बेटा, 27 जुलै पावसाचे दिवस आहेत, परंतु 27 जुलैचा कार्यक्रम मी पोस्टपोन करतो तुझ्यासाठी, तर तुला 27 जुलै चालेल का? काय योगायोग. आणि आज वरुण देवतांनी पण आपल्याला साथ दिली हो, खरं म्हणजे. तर त्याच्यामुळे आशिष दादा, हा ऑडियन्स मला माझ्या जीवनातला, म्हणजे आता माझ्या या वयात, लेडीचं वय सांगू नये ना, तरी पण सांगते, माझ्या वयाच्या 55व्या वर्षापर्यंत इतका सुंदर ऑडियन्स खास माझ्यासाठी मी कधीच बघितला नाही. तर मला खूप आनंद झाला. आणि आज राजा काका, म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आज राजा काका आले माझ्यासाठी. आणि असे सालफळे काका, सोनोलकर काका, राजूभाऊ, असे किती, तळवेकर काका, असे किती नावं मी घेऊ की जे खास माझ्यासाठी आलेत. कदाचित काही नावं माझ्यातनं सुटून जातील, पण त्यांचे चेहरे बघूनच मला खूप आनंद. एक शेवटचं आपण गाणं घेऊया, ज्याच्यात म्हणजे माझा शेवटचा ह्या प्रोग्रामचा शेवट माझा एका गाण्याने होता. राज कपूर
सगळ्यांचा हिरो, शोमॅन. शोमॅन आहे. Yes. आणि त्याचं नेहमी राहायचं की काहीही परिस्थिती शो मस्ट गो ऑन. त्याच्यामुळे हे तत्त्व आम्ही लहानपणापासून, कारण राज कपूरचे सगळे पिक्चर, मी आणि बाबा तर वेडेच आहोत पिक्चरचे, त्याच्यामुळे आम्ही राज कपूरचे सगळे पिक्चर बघतो आणि त्याच्यातलं हे खास गाणं त्याचं माझ्या इथे काळजाला जातं. म्हणून ह्या गाण्याने आमच्या या थीम बेस्ड असलेल्या हा कार्यक्रमाचा आपण शेवट करूया. चालेल मीनू, तुला एक विनंती. हे जेव्हा मी गाणं म्हणेन तेव्हा मला तळवेकर काका, उद्धवराव बुनगिरा बाबा आणि आशिष दादा यांना घेऊन स्टेजवर यायचं आहे. हे गाणं खास त्यांच्यासाठी. नाही तुम्ही पाहिजे कधीतरी तर मंचावर यावं तुम्ही, असं कसं नाही नाही. आणि सगळ्यांनी हे गाणं माझ्यासोबत गावं आणि सगळ्यांसाठी सगळ्यांनी गायचं आहे, कारण ही वास्तविकता आहे आपल्या साऱ्यांच्या जीवनाची. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं, हम भी जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा. ये मेरा गीत जीवन संगीत, कल भी कोई दोहराएगा. जग को हंसाने बहरूपियाँ रूप बदलते आएगा. स्वर्ग यहीं नरक यहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं, हम भी जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. तुम्ही पण टाळा वाजवला तरी चालेल किंवा झुमलं तरी चालेल. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलेंगे तुम भूलेंगे वो, पर हम तुम्हारे रहेंगे सदा. रहेंगे यहीं अपनी निशा, इसके सिवा जाना कहाँ. जी चाहे जब हमको आवाज़ दो, हम हैं वहीं, हम भी जहाँ, अपने यहीं दोनों जहाँ, इसके सिवा जाना कहाँ. जीना यहाँ मरना यहाँ, इसके सिवा जाना कहाँ.
फरमाईश आहे ती पूर्ण करूया का आशिष दादा? हां, एक मराठी गाण्याची जी तुम्ही फरमाईश केली आहे ती घेतल्यानंतर मी सृजनकडे हे सूत्र सुपूर्द करेन. आपण गाऊन या गाण्याचा, या कार्यक्रमाचा आपण शेवट करूया. थोडं बाजूला यासाठी करते कारण ती लावणी आहे ना, आणि मला खूप सवय आहे. जे गाणं गाते ते गाणं असं माझ्या रक्तात चालू जाते, म्हणजे ते गाणं परफॉर्म करत असते मी. आता तो माझा एका नाटककाराची मुलगी आहे ना, त्याच्यामुळे ते असं येतच. हो हो न, वाजले की 8:30. बस शेवटचं. सगळे नाचा माझ्यासोबत. अगेन या गाण्याचा रियाज झालेला नाही, पण हिम्मत. शिकवा कुठं कसं जीव झालं येडूपीस त्याच ना बरवस तुल राहीना राखली की म्हणजे तुमच्या जडीनं मी आले फिरतीच्या या रंगीराया चिंबोरी मी झाले डोया सोडा तरी कळले नाही बरी पुन्हा मी तुटवते सजना मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी मला जाऊ द्या ना घरी वाजले की 12 मला जाऊ द्या ना घरी 12 कुठे
एक असा असतो बघा, रसिकांनी त्या गाण्याचा वेळेवर तू गाऊनसुद्धा अतिशय आनंद घेतला आहे आणि वाजले की 8:30. त्यामुळे आता ही सूत्र मी प्रीती कायरकर यांच्याकडे सुपूर्द करते आहे पुढल्या कार्यक्रमासाठी. तुमच्या गायनाने आम्हा साऱ्यांना एका वेगळ्याच विश्वात नेले. आपल्या गौरवशाली संस्कृतीला 64 कलांचे अधिष्ठान आहे. त्यातील गायनकला आपल्याला प्रसन्न आहे, ही ईश्वरीय देणगीच म्हणावी लागेल. सृजनच्या व्यासपीठावरून आपण आपली गायनकला सादर केली, याबद्दल आपले आभार. ओघवत्या शैलीत निवेदन करून मैफिलीला एका उंचीवर नेणाऱ्या मुक्ता बोझावार यांचेही आभार. अर्थात मायबाप रसिकांचेही आभार. पुढील महिन्यात आपला सलग 196वा कार्यक्रम एका नवीन विषयासह घेऊन येण्याची ग्वाही देत मी प्रीती आपला निरोप घेते. आभार. शुभरात्री. दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा दरेरा रा 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 दरेरा रा 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 दरेरा रा. सबने बहुत आनंद लिया इस कार्यक्रम का, खासकर मैंने और मेरी मिसेज ने तो बहुत अच्छा आनंद लिया इसका. आने वाले समय में भी ऐसे संगीत की विरासत को आगे बढ़ाते रहें और मेरी तरफ से बहुत बहुत शुभकामनाएं.